ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा तदुत्तरग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा तदुत्तरगंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार साध्य सकल कीर्ति अमित गति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्मान् जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति। सिद्धान्नत्वा राधिच चतुर्दानादनाफलं क्रमेणाहं भक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्या परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की, आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज या ठिकाणी सम्यक्त्वाच्या अतिचारांची चर्चा पूर्व याच्यामध्ये करत असताना शंका, कांक्षा, विचिकित्सा आणि अन्य दृष्टी प्रशंसा, अन्य दृष्टी स्तवन अशा पद्धतीनं अतिचार 5 प्रकारचे आहेत म्हणून सांगितलं। तत्वांचा निर्णय न करणे याला संशय ज्ञान का सहचारी म्हणजे त्याचं सहचारी श्रद्धान आहे, त्यामुळे त्याला संशयिक मिथ्यात्व म्हणलं। पण इथं अतिचाराला ग्रहण करायचं आहे असा त्यांनी प्रश्न विचारला। मग काय सांगितलं त्यांनी तर श्रुतज्ञानावरण कर्माच्या क्षोभक्षमामध्ये विशेष ज्ञान नसणं आणि किंवा उपदेश देणाऱ्यांचा अभाव असणं किंवा उपदेश देणाऱ्यांची निपुणता नसणं, शास्त्र वाचताना निर्णयकारी शास्त्रवचनाची प्राप्ती न होणं, काललब्धीचा अभाव अशा अनेक गोष्टींच्यामुळं वस्तूचा निर्णय घेताना थोडं मन अस्थिर असतं, निर्णय अस्थिर असतो, त्याला वास्तविक त्या ठिकाणी अतिचार म्हणलेला आहे। आणि शंका कशाला म्हणली म्हणजे ह्याला शंका मनामध्ये एक विकल्प निर्णय नाही, त्यामुळं त्याला शंका म्हणली। मिथ्यात्वाचं संशय वेगळं आणि हे मिथ्यात्वामध्ये सुद्धा असते की, तर तो वेगळा, तो विपरीतच विचार आहे। पण इथं सांगणारे व्यवस्थित नाहीत,
किंवा ज्ञानावर कर्माचा क्षोभक्षम व्यवस्थित नाही, त्यामुळं घेतलेल्या निर्णयावर कधी कधी विसरपणा होतो. इथं विसरपणा घेतला तरी त्या सिद्धांतामध्ये चालेल. का चालेल तर विसरपणामुळं काय होतोय, तुमचं सम्यक दर्शन तर आहे, पण ज्ञानावर कर्माचा क्षोभक्षम कमी असल्यामुळं थोडं म्हणजे प्रत्येक वेळेला ती गोष्ट राहत नाही लक्षात, किंवा निर्णय घेताना थोडं परवा ते वाचलो होतो, त्यात बहुतेक असंच सांगितले काय नेमकं त्याचा निर्णय घेताना अशा गोष्टी ज्यावेळी होतात त्यावेळेला त्याला असं म्हणायचं, असं शंका परत विचिकित्सा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन या ठिकाणी इथं केलं. आज सम्यक्त्वाला शुद्ध करणारे गुण काय आहेत ते या ठिकाणी सांगत आहेत. उपबृहस्थितिकारो वत्सलत्वं प्रभावणा चत्वारो मी गुणा प्रोक्ता सम्यक् दर्शनवर्धका. उपगुहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना ये 4 गुण सम्यक दर्शन की विशुद्धि को वृद्धिंगत करने वाले हैं. कुठलं कुठलं? उपगुहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभाव. फार सुंदर विषय सांगितला. हे 4 असतील, 8 तर सम्यक दर्शनाचे मूळ आहेतच, पण सम्यक्त्वाला शुद्ध करणारे कोणते? तरी 4 आहेत. उपगुहन, दुसऱ्यांच्या दोषांना झाकणे, गुणांना प्रकट करणे, स्वतःच्या गुणांना झाकणे आणि दोषाचं प्रकटीकरण करणे. ह्या दोन्हींनाच उपगुहन म्हटले. केवळ दुसऱ्यांचे दोष झाकला आणि गुणांचं प्रकटीकरण केला, पण आपल्या गुणांच्या बाबतीत सुद्धा जर प्रकटीकरण होत नसेल दोषांचं आणि गुणांचं झाकत नसेल आपण, तर मग ते पण उपगुहानामध्ये येत नाही. तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं म्हणाला ठीक आहे, पण स्वतःची चूक पण स्वतःला कबूल व्हायला पाहिजे की, आणि स्वतःच्या गुणांच्या कौतुकापासून आपण सुरक्षित राहिलं पाहिजे वास्तविक. पण तसं बघितलं जातं नाही. आपण सम्यक दृष्टी म्हणून जेवढी लोक घ्या लागलोय ते सगळे काय करतात, आपल्या दोषांना आपण झाका लागलोय आणि थोडं केलेलं गुण भरपूर प्रमाणात सांगत बसलोय, आणि दुसऱ्यांचे भरपूर गुण असतात त्याला उगाच जाता जाता थोडक्यात सांगायचं, आणि थोडे दोष असतात त्याला परत. आणि हे सगळं शास्त्राच्या विरुद्ध आज दिसा लागले. बोलायला कोणच कुणाला तयार नाही. का बोलायला कोण कुणाला तयार नाही? स्वतःच्याच चुका आमच्या एवढ्या आहेत. आज प्रत्येक ठिकाणी काय झालंय, चंद्रपूर सागर महाराजांनी एक सत्य बोलायला गेले आणि त्या सत्यामध्ये वीरसागरांची एक चूक जर दिसत असेल, वास्तविक साधूंनी कुणाच्या नावाला घेऊन आणि वैयक्तिक घेऊन कधी शास्त्र स्वाध्याय करायचा नसतो. तो पण एक अतिचार म्हणून सांगितला. पण जनरली विषय आल्यानंतर ज्यावेळी आपण बोललो जातो तर वीरसागर महाराजांना वाटते की सगळं माझ्यावरच आहे, मला उद्देशून बोललेत. आणि मग विनाकारण उद्या काय करायचं, वीरसागर महाराजांनी आम्हाला उद्देशून बोलायला चालू करायचं. ही आजची व्यवस्था. आणि हे सगळे साधू, श्रावक, विद्वान, मी पण असेन, आम्ही सगळेजण स्वतःला सम्यक दृष्टीत समजायला लागलो. पण मी सम्यक दृष्टी आहे तर मी दुसऱ्यांच्या बाबतीत असं हेतू पुरस्कार कसं बोलू शकतो?
द्वेष ईर्ष्यानं कसं बोलू शकतो? आणि जर आता तुमच्याकडे जे सम्यक्त आहे समाधीच्या साधनेच्या वेळेला, तुमचं सम्यक्त्व जर आता सुरक्षित ठेवायचं असेल आणि शुद्ध करायचं असेल, तर आजपासून स्वाध्यायाच्या ठिकाणी गुरूंच्या मुखातून काय येईल ती येऊ दे, पण तुमच्या मुखातून आता कुठनाची चुकांची मालिका तर लई लांबची गोष्ट आहे, कुणाबद्दल एक शब्द बोलायचंच नाही. आपल्या संघातल्या माताजी असू देत, महाराज बाहेरचं कुणाचं, त्यांचा स्वभाव तसा आहे, ते तसे आहेत, ते असे आहेत, आजपासून बंद. आज आपण एक समाधी जिथं आपल्याला साधायची आहे अशा जागेची शुद्धी केलो. पण ज्याची समाधी साधायची आहे त्याची शुद्धी जर झाली नसली तर मग द्रव्य शुद्धी घेऊन काय करणार? बाहेरची अंतरंग द्रव्य जर शुद्ध नसेल तर काय करणार? हां, हे आमच्या हातात आहे, पण ती द्रव्य शुद्धी तुमच्याच हातात आहे. आणि त्या द्रव्य शुद्धीसाठी स्वाध्याय चालू आहे. अजून मी शुद्धोहम बुद्धोहमच्या ध्यानाची परिणती लागण्या एवढं माझ्याकडे द्रव्य बाह्य आणि अंतरंग शुद्ध नाही. म्हणून तर आचार्याने, नाही तर मग समाधी कोण घेत आहे? दीक्षा घेतलेली. दीक्षा कोणाची आहे? ते सम्यक दृष्टी आहेतच. मग हे सगळी सांगायची गरजच नव्हती. शेवटचा अधिकार सांगून डायरेक्ट तू शुद्ध आहेस, तू बुद्ध आहेस, तू आत्मा आहेस, तुझा परद्रव्याशी संबंध नाही, हे शिकवलं असतं आचार्याने. परत अपासनं सम्यक दर्शन म्हणजे काय, त्याची शुद्धी काय, त्याचे अंग काय, ही सांगायची गरज काय? अजून दृढ व्हायला पाहिजे. आणि कुठं माझ्या या सम्यक दर्शनातल्या दोष लागत असतील तर मला ते शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून आज आपण या कक्षामध्ये येत असताना बाह्य द्रव्यशुद्धी झालेली आहे, अंतरंग द्रव्यशुद्धी आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठी शुद्धी एकच आहे की आजपासून मी कुणाच्याही बाबतीत कुणाची चूक बघणार नाही, बघितलो तर ती डोकीत ठेवणार नाही, ठेवलो तरी ते कुणापुढं वचनबद्ध होणार नाही. शांत. कोण समितीमती नाहीत, कोण समतामती नाहीत, कोण स्वभावमती नाहीत, परममती नाहीत, चंद्रपूर सागर. कुणाच्याही पूर्वीच्या कुठल्याही चुकांना बोलायचं नाही, याचा अर्थ हृदयात साठवून पण ठेवायचं नाही. आज तुमचा जन्म नवीन झालाय, ही कुणाची तुमची ओळखच नाही. मग ओळख नाही तर कुणाबद्दल तुमच्या मनात द्वेष असायचं काही कामच नाही, कोणाबद्दल प्रेम असायचं काही कामच नाही, मोह स्नेह अशा भूमिकेत. आणि हा पुरुषार्थ माताजी फार मोठा आहे. खाण्यापिण्याचा सोडण्याचा पुरुषार्थ फार मोठा नाही, सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे तो अंतरंग साधनेचा पुरुषार्थ आहे. आणि ती अंतरंग साधना होणं फार गरजेचे. आणि तो हक्क आहे आमचा. आणि तो अधिकार आहे. मग कुणावर गाजवायचा अधिकार? नागरिक शास्त्रामध्ये जसं सांगितलं, लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं शासन लोकशाही, तसं आत्म्याने आत्म्यासाठी आत्म्याच्या माध्यमातून चालवलेलं शासन म्हणजे आत्मानुशासन. मग आता शासन कोणावर गाजवायचं आहे? बस. कोण गाजवणार आहे? कुणाच्या मार्फत चालवणार आहे? बस. त्यामुळं आता आदेश द्यायचाच नाही, उपदेशाची मनामध्ये भावना येता कामा नये.
आदेश तर 1% द्यायचा नाही आणि उपदेश देण्याची भावना मनामध्ये ठेवायचं नाही. गुरूंच्या आदेशानं ज्यावेळी मला असं वाटेल, गुरु आदेश देतील, त्यावेळी फक्त आणि फक्त आता समाजाच्या उपदेशाची भूमिका सुद्धा अत्यंत इच्छा कमी राहिली पाहिजे. गुरूंनी 10 मिनिटात माताजी तुमचं मत सांगा म्हटले तर तुमचं मत 9व्या मिनिटी संपलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता हे नको आहे हे कळलं पाहिजे. आता तुम्ही देव, शास्त्र, गुरु यांचं कुठलंही प्रवचन तुम्ही सांगायचं नाही. आता तुम्हाला ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी तुमच्या पुढं समाधी तंत्रसारखे वगैरे तुम्ही पूर्वी वाचलेले समाधीच्या अनुकूल जे काय तुमच्याकडं श्लोक गाथा आहेत, त्या गाथांना तुम्ही समोर ठेवून ती एक गाथा, त्याचा एक अर्थ हा तुम्ही तुमच्यासाठी संबोधित केला पाहिजे. आणि ती तुमच्यासाठीचं संबोधन आम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. आपण करतोय की नाही, किती मूर्ख आहेस, किती खोळायचं, असं वागायचं नाही, असं करायचं नाही म्हणतोय नाही. आता हे गालाला मारून घ्यायचं नाही, आता आपल्या आत्म्याला मारायचं आहे. आत्म्याला मारायचं आहे म्हणजे समजावून सांगायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या आत्म्याला कसं समजावून सांगणार आहे? तुम्हाला काय अपेक्षा आहे निर्यापकाचार्यांच्याकडून, काय संबोधनाची अपेक्षा आहे, ते तुम्ही समोरच्यांना संबोधन करायचं. म्हणजे ते स्वतःसाठी पण झालं आणि समोरच्यांच्यासाठी पण झालं. म्हणजे आपल्याला आता समोरच्यांच्या लोकांची देवाची पूजा, त्यांच्या रात्री भोजनाची काळजी, मग परत त्यांना संबोधन करता करता तुम्ही आणि परत व्यवहाराच्या प्रचुलतेमध्ये चालला. आणि ते सांगायचं आहे म्हणजे त्याच्या अगोदर 10 मिनिटं मला त्याच्यात जायला पाहिजे. आणि मी बोललेलं बरोबर काय चूक याच्या चिंतनात आणि अर्धा तास त्याच्यात रमायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जीवनाचं अंतिम सत्य काय? मृत्यू. ती मृत्यू कशी साधायची आहे? महोत्सवपूर्वक मृत्यू महोत्सव करायचा आहे. तर मग मला कसा मृत्यू महोत्सव करायचा आहे आणि तुम्हाला कसं त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि नुसताच सहभागी नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला तुम्हाला कसं ते साधण्याची इच्छा व्हायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आचार्यांनी शास्त्रात सांगितल्या त्याच गोष्टीचं प्रबोधन तुमच्याकडं झालं पाहिजे. आचार्य शांतीसागर महाराजांनी अंतिम उपदेश जो दिला त्याचाच एक शब्द स्वतः बाबतीत, म्हणजे मी असं केलो, मी तसं केलो, किंवा असं नाही. बाबांनो, समाधी महत्त्वाची आहे. समाधी साधायचं असेल तर संयम महत्त्वाचा आहे. संयम साधायचं असेल तर आत्मचिंतन महत्त्वाचं आहे. ते आत्मचिंतन करायचं असेल तर बाहेरच्या गोष्टींच्या विषयांचा त्याग झाला पाहिजे. त्यामुळं माझी समाधी जर चांगली व्हावी अशी वाटत असेल तर तुम्ही इथे येताना तुमच्या मनात अशा भावना असल्या पाहिजेत. जसं पिक्चर टाकीमध्ये पिक्चर बघायला जात असताना प्रत्येकाच्या मनामध्ये पिक्चर असा असेल, पिक्चर तसा असेल, आणि पिक्चर टाकीतनं पिक्चर बघून बाहेर आल्यानंतर पिक्चरची चर्चा 1 तासभर असते. तसं तुम्ही इथे येत असताना समाधीची चर्चा कर द्या, साधनेची चर्चा कर द्या, त्याच्या मनामध्ये विशुद्ध भाव ठेवत द्या. तुम्ही तेवढी चांगली साधनेची भाव ठेवा. असे जर तुमच्या प्रवचनासंबंधी विशेष अध्यायाची चर्चा सगळीकडे झाली तर प्रत्येकजण मनाची तयारी करून येईल. तुम्ही लोकांनी तुम्ही बोललं पाहिजे. कधी आठवड्यातनं 4 दिवसातनं संधी मिळेल का सवळं निसून माझ्या खोलीत येणं गरजेचं आहे.
का आत आल्यानंतर तुम्हाला नमोकार मंत्र शांत एका ठिकाणी बसून 9 वेळा नमोकार मंत्र म्हणून जायचं आहे. आता तुम्ही मला कुठल्या तुमच्या गावच्या विषयांच्या माझ्या पुढं मांडू नका. तुम्ही तुमच्या आता कुठल्या अडचणी माझ्या पुढं मांडू नका. माताजी माझं असं व्हायले, माताजी मला माझं मंदिरला जायचं चुकाले, त्याच्यासाठी आमचे आचार्य बसलेत बाहेर, तुम्ही त्यांच्या पुढं मांडा. आता इथं फक्त 1 मिनिटासाठी आत आला तर 9 वेळा नमोकार मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ आला तर माताजी तुम्ही जसा पुरुषार्थ साधनेचा केला आहे तसा आम्हाला साधनेचा पुरुषार्थ व्हावा, या भावनेतून मी एक मिरी भावना म्हणू का तुमच्या पुढं, 1-2 ओळू म्हणू का. श्वेतांबर समाजातली लोक बघा, गुरूंच्या पाशी गेल्यावर मांगलिक सांगा म्हणतात. मग तुम्ही नमोकार मंत्र सांगा, तुम्हाला कुठलं आवडते ती गाथा श्लोक सांगायचं. त्याने विचारत बसत नाही त्या गावात काय झालं, या गावात काही असली चर्चा नसते त्यांच्याकडे. मग ह्या ज्यावेळी गोष्टी आपल्याकडे येतात त्यावेळी कुणाची निंदा ऐकायचेच भाव आपल्यात राहणार नाहीत, तर कुणाची निंदा करायची सुद्धा भाव आपल्यात राहणार नाहीत. आणि कुणाची निंदा करणं जेवढं पाप आहे त्याच्यापेक्षा महापाप दुसऱ्याची निंदा ऐकणं. त्यामुळं आपली ज्याच्याशी भविष्यामध्ये काही गोष्टी असतात त्या गोष्टीला, विसरलेल्या गोष्टीला जागं करण्यासाठी कोणी इथे येत असतील तरी आपण त्यांच्या बाबतीत एकदा आपण बाहेर चला, इथं बोलू नका, ह्या चर्चेला आता विराम आहे. एवढ्या गोष्टी बोलायचं, आनंदानं शांततेत राहायचं, तर उपगुण अंग सम्यक्त्वाला शुद्धी करणार आहे. आणि यांच्यासाठीच नव्हे, ते आमच्या सगळ्यांच्यासाठीच सम्यक्त्वाची शुद्धी होणं फार गरजेचे आहे. स्थितीकरण, मलाही स्थिर व्हायचं आहे मोक्षमार्गामध्ये आणि इतरांनाही स्थिर करायचं आहे. एखाद्या अस्थिर जीवाला बघून त्याच्या बाबतीत मनामध्ये विकल्प आणि तिरस्काराची भूमिका ठेवण्यापेक्षा एखाद्या अस्थिर मनाला बघून आमच्या हृदयामध्ये माझ्यासारखा तो केव्हा स्थिर होईल धर्मात, माझ्यासारखं तो कधी कल्याण करून घेईल, माझ्यासारखं त्याला आनंद केव्हा येईल, ही भावना असली पाहिजे. इथं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आता चांगल्या वाटायला लागलीत त्या सगळ्या गोष्टींचं चिंतन तुमच्या मनात आत्ता उत्कृष्ट सागर महाराजांच्या बद्दल, पार्श्वसेन महाराजांच्या बद्दल, त्या अकंपनीती माताजींच्या बद्दल तुमच्या मनात व्हायला पाहिजेत. हिथं जे आम्हाला सगळं मिळालंय ते तिथं सगळ्यांना ते मिळू दे, समाधीचा आनंद. आणि तिथं जो समाधीचा आनंद सगळी लोक घ्यायला लागलेत तो आनंद इथं मला पण मिळू दे. हिथं जे सगळं चांगलं चाललंय ते या सगळ्यांच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि तिथे जे चांगलं चाललंय पण इथं होत नसेल तर ते चांगलं इथं व्हायला पाहिजे. म्हणजे तिथं उत्कृष्ट सागर महाराजांची सल्लेखना करताना निर्यापक श्रमण पूज्यश्री वीर सागर महाराज आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून तिथं काय जे चालू आहे त्यातली एखादी चांगली गोष्ट इथं होत नसेल तर ती इथे गोष्ट व्हायला पाहिजे. इथं जे चांगलं व्हायला लागलंय तिथं क्षेत्र असल्यामुळे न कळत थोडं काही कमतरता असेल तर ती तिथं व्हायला पाहिजे. पूज्य आचार्य शीतलसागर महाराजजी तिथं जी समाधीमध्ये चांगलं करायला लागलेत ती इथं होत नसेल तर हिथं पण तसं वातावरण व्हायला पाहिजे. आणि हिथं जे चांगलं व्हायला लागलंय ते यदा कदाचित तिथं परिस्थितीनुसार काही होत नसेल तर ते हिथलं तिथं व्हायला पाहिजे. असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी हिथं नसणाऱ्या साधूंच्या माध्यमातून आपल्या स्थितीकरणाची भूमिका व्हायला पाहिजे आणि हिथल्या कार्याच्या माध्यमातून तिथल्या स्थितीकरणाची भूमिका व्हायला पाहिजे. तरच आपल्याला स्थितीकरण अंगाचं पालन आणि तीच शुद्धी होणार आहे.
मीही सर्वज्ञ नाही. आणि अन्य लोक जी समाधी करा लागलेत, शीतलसागर महाराजजी किंवा वीरसागर किंवा तिथं आता पार्श्वसेन महाराज, कुठं शेडबाळा, त्यांचे सल्लेख व्हायला लागले. त्यासाठी तिथे धर्मसेन महाराज, शांतीसेन महाराज, आचार्य जिनसेन ही सगळे आहेत. कोणच सर्वज्ञ नाही. मी एका गोष्टीत प्रावीण्य असेल तर ते एका गोष्टीत प्रावीण्य असतील, तर त्यांचं प्रावीण्य इथं येऊ दे, इथलं प्रावीण्य तिथं जाऊ दे, अशा भावना आपण करत करत किमान आपण सर्व जीवांचं कल्याणाच्या भूमिकेच्या माध्यमातून कोण चुकत असलं तर त्यांच्याबद्दल मनामध्ये स्थितीकरणाची भावना घेऊन आपण जगलं पाहिजे. आणि हे केव्हा होणार आहे? तर मी स्थिर असेन तर मी स्थिर करणार आहे. लकवा मारलेल्या व्यक्तीच्या हातात मी पाण्याचा ग्लास दिलोय आणि मला पाणी प्यायचं आहे, आणि मी तिथं जाताना मीच दारू इतकी पिलोय. माझं तोंड स्थिर नाही, समोरच्याचं हात स्थिर नाही, आणि पाणी पातळ आहे, ते पेल्यात टिकत नाही. आता तिन्ही अशी अवस्था आहेत. कसा आमचा आनंद येईल पाणी पिण्याचा? मी समोरच्याला खावा लागलोय, तू व्यवस्थित पाचवना, तो म्हणा लागलाय तू स्थिर राहीनास. पाणी म्हणालंय तुमच्या दोघांच्यामध्ये माझी अस्थिरता जास्त झाल्या, मी कसं तुझ्या तोंडात येऊ? म्हणून मन पण स्थिर पाहिजे, वचन पण स्थिर पाहिजे, काया पण स्थिर पाहिजे, बहिरंग द्रव्य पण स्थिर निमित्त स्थिर पाहिजेत, अंतरंग निमित्त पण स्थिर पाहिजेत. हे स्थितीकरणांग. आणि या स्थितीकरणांगासाठी शत्रूचं सुद्धा चांगलं होऊ दे, शत्रूचं सुद्धा योग्य होऊ दे, एवढं सगळं त्या छळ कपट मायाचारी करून एवढं सगळं त्या पांडवांचं सगळं लुटलं आणि चालले. त्यावेळेला सुद्धा विभीषण उठून म्हणतोय, तुम्ही नुसता, मी हस्तिनापूरचा सेवक आहे, हस्तिनापूर तुम्हाला आता शरण आले, म्हणजे तुम्ही सम्राट आहे युधिष्ठिर, आणि तुम्ही युधिष्ठिर तुम्ही सम्राट आहे, आणि मी हस्तिनापूरचा सेनापती म्हणून मी तुमचा सेवकच आहे. तुम्ही मला जर आदेश दिला तर तुमच्या भावांना जे आम्ही बंदी केलोय किंवा जे दास झालेत त्यांना आम्ही मुक्त करू शकतो, तुमचं गेलेलं राज्य सगळं आम्ही देऊ शकतो. तुम्ही एकदा बोला, आणि यातलं कुणाला दंड द्यायचं असलं तर तुम्ही दंड द्यायचा आदेश द्या, मी दंड देतो. तरी सुद्धा तो युधिष्ठिर म्हणतोय, दुर्योधन माझा भाऊ आहे, त्याला माफ करा. दुर्योधनाचा मामा म्हणजे माझाच मामा आहे, गांधार राजांना माफ करा. म्हणजे किती क्षमा आहे, ते स्थिर होऊ देत, त्यांचं चांगलं होऊ देत. असं स्थितीकरण, समोरचा व्यक्ती ज्यावेळेला धर्मापासून च्युत होतो, चांगल्या गोष्टीतून लांब जातो, त्यावेळी त्याला स्थिर करण्याची भावना असली पाहिजे. त्याच्या बाबतीत तिरस्कार करण्याची भूमिका असू नये. याला स्थितीकरण म्हणतात. वात्सल्य, प्रेम, करुणा, दया सगळ्यांच्या जीवांच्या बाबतीत असली पाहिजे. त्यामुळं विनाकारण एक शब्द एक्स्ट्रा बोलणं, विनाकारण एक पाऊल एक्स्ट्रा चालणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यात वात्सल्याचा घात होण्याची शक्यता आहे. कसं काय बरं? तर एक शब्द विनाकारण बोलण्यामध्ये, काहीतरी एक्स्ट्रा बोलण्यामध्ये स्वतःच्या समोरच्या जीवांचं तर मन दुखवण्याचा संबंध आहेच. एक पाऊल एक्स्ट्रा चालल्यामुळं विनाकारण एखाद्या जीवाची हिंसा होण्याची शक्यता आहे. मग माझ्यात वात्सल्य कुठं आहे? माझ्यात करुणा कुठं आहे?
तसं इतरांना मला जसं जगण्याचा आनंदी राहण्याचा अधिकार आहे तसं प्रत्येक जीवाला जगण्याचा आनंदी राहण्याचा अधिकार आहे. मला समोरच्यांच्याकडून जी चांगल्या भाषेची चांगल्या वागणुकीची अपेक्षा आहे तीच माझ्याकडून समोरच्याला अपेक्षा असू शकते. त्यामुळं मला समोरच्यांनी जसं माझ्याशी वागावं असं मला वाटतंय तसं मी समोरच्यांशी तसं वागावं असं त्यालासुद्धा वागत असेल. म्हणून तसं प्रेमानं आनंदानं एकमेकाशी करुणा दयाभावनेनं वागणं याला वात्सल्यंग म्हणतात. प्रभावना म्हणजे रत्नत्रय रूपी आत्मरूपी याची साधना होणं हे अंतरंग प्रभावना आहे. आणि देव शास्त्र गुरूंची आधी हे प्रदर्शनी रूप जी प्रभावना असते त्याला बाह्य प्रभावना म्हणतात. जसं आपण गुरुदेव समंत मद्र महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, वीराचार्य बाबासाहेब कुष्णोरी सरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण जी बहिरंग प्रभावनेच्या आणि त्याला निमित्त अंतरंग प्रभावनेला निमित्त बहिरंग प्रभावना आहे हे सगळं जे करण्याचा आपण प्रयत्न केलो त्याच्यामुळं देवशास्त्र गुरूंच्या प्रतिमेंची मिरवणूक निघली. ते बघितल्यानंतर लोकांना हात जोडावाच वाटलं. ते शाकाहाराचे पोस्टर्स वाचल्यानंतर कोणाला तरी शाकाहारी राहावंसं वाटलं. व्यसनमुक्तीचे पोस्टर्स वाचल्यानंतर व्यसनमुक्त राहावंसं वाटलं. आधी किती सगळ्या मुलांनी भारत मातेच्या त्याचं बघितल्यानंतर मला वाटलं प्रत्येकाला वाटलं आपल्या देशावर प्रेम असलं पाहिजे. असं आदिनाथ भगवंतांचा फोटो लागला, त्या ठिकाणी आचार्य शांतीसागरांचा लागला, गुरुदेव समंतभद्रांचा लागला, आचार्य विद्यासागर, आचार्य सन्मतीसागर, आचार्य धर्मसेन महाराज या सगळ्यांचे फोटो लावणाऱ्यांनी, भारत मातेचा फोटो लावणाऱ्यांनी, व्यसनमुक्तीचं मार्गदर्शन करणारे, वीर सेवादलच्या मुलांनी बाहुबलीच्या गुरुकुलचं डेकोरेशन सुरुवातीच्या 5 मुलांचं केलं. तर या सगळ्यामध्ये सगळ्यांना प्रत्येकांना गेलेले गुरु आठवले आणि जिनधर्माची प्रभावना झाली, मनामध्ये चांगले भाव झाले, ही बहिरंग प्रभावना. आणि ती स्वीकारून मी ज्यावेळी माझ्यात बदल करतो त्यावेळेला अंतरंग प्रभावना. ह्या दोन्ही प्रकारची प्रभावना मनामध्ये असणं आणि हे गुण असणं म्हणजे सम्यक दर्शनाच्या विशुद्धीसाठीला वृद्धी करणारे हे गुण आहेत. म्हणून हे गुण सम्यक दृष्टी साधूंच्याकडं श्रावकांच्याकडं असणं गरजेचं आहे. प्रश्न: उपगुवन स्थितीकरण वात्सल्यावर प्रभावना ही क्या लक्षण है? प्रभावना की क्या लक्षण है? उत्तर: कान और मन को आह्लादकारी, अग्राम्य, स्पष्ट तथा वस्तु के यथार्थ स्वरूप प्रकाशन में समर्थ धर्मोपदेशन के द्वारा दूसरों की श्रद्धा को बढ़ाना अथवा सर्वजनों को आश्चर्यकारी इंद्रादि के द्वारा की जाने वाली पूजा के समान पूजा रचाकर अथवा दुर्लभ तप और ध्यान आदि अनुष्ठान द्वारा आत्मा में श्रद्धा को दृढ़ करना. उपब्रूहन अर्थात इसे उपगुवन भी कहते हैं. अन्य धर्मात्माओं के दोष प्रकट नहीं करना उपगुवन है. अन्य धर्मात्म्यांचे दोष प्रकट करण्याच्या ऐवजी तोच वेळ, तीच बुद्धी, तेच मन वचन गाय जिनेंद्र भगवंतांच्या पूजेमध्ये इतरांच्या गुणगानामध्ये गुणग्रहण का भाव रहे नित. श्रीकांत भैया, गुणग्रहण का भाव रहे नित दृष्टि न दोषो दृष्टि पेट की तरफ ना जाए. दृष्टि किधर जाना चाहिए? हाँ,
दोषों की तरफ न जाते हुए गुणों की तरफ जाना चाहिए। और इसलिए मन में पहले निस्वार्थ भाव होना चाहिए। इसलिए कोई भी काम करते समय, अच्छा काम करते समय मन में भाव अच्छे रहना चाहिए। जिनेंद्र देव ने जैसा कहा है प्रमेय वैसा ही है, अन्यथा नहीं है, क्योंकि वीतराग देव समस्त पदार्थों के स्वरूप को यथार्थ जानते हैं और यथार्थ ही उपदेश देते हैं। वे दयालु अन्यथा प्रतिपादन नहीं करते। इस प्रकार की भावना में से रत्नत्रय में अस्थिर को स्थिर करना, स्थिती करणे। जिनेंद्र भगवंत जसं सांगितलेत तसेच वस्तूचं ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे? प्रमेय म्हणजे काय? वस्तूचं ज्ञान, पदार्थाचं ज्ञान, तत्वांचं ज्ञान. कान और मन को आह्लादकारी, अग्राम्य, स्पष्ट तथा वस्तू के यथार्थ स्वरूप. अग्राम्याचा इथं वास्तविक अर्थ काय घेतलेत हा माझ्यासाठी शब्द नवीन आहे. त्याच्यामध्ये बघून सांगण्याचा प्रयत्न करूया. कारण इथं फक्त एवढंच घ्यायचं की हित मित प्रिय पद्धतीने जिनेंद्र भगवंतांच्या वाणीचं, वस्तूचं, यथार्थ स्वरूपाचं प्रकाशन करण्यासारखे शब्द असं लक्षात घ्यायचं. प्रमेय म्हणजे वस्तूचं ज्ञान. हे असंच आहे, अन्यथा नाही. कारण वीतराग देव समस्त पदार्थांच्या स्वरूपाला यथार्थ जाणतात आणि म्हणजे ते यथार्थच उपदेश देतात. म्हणून दयाळू अन्यथा दयाळू जी जीव असतात. कुठले दयाळू? परद्रव्याचे दयाळू इथे घ्यायचे नाही. पहिल्यांदा स्वद्रव्याचे दयाळू. आत्म्यावर ज्यांचं प्रेम आहे, आत्म्याच्या विचारांच्यावर जे दयाळू आहेत, असे लोक इतरांच्या बाबतीत विचार न करता स्वतः बाबतीत ते विचार लावतात आणि ते जीव. अन्यथा नाही. जिनेंद्र भगवंतांनी जसं आत्म्याचं स्वरूप सांगितलंय ते तसंच आहे. जिनेंद्र भगवंतांनी जसं परद्रव्याचं स्वरूप सांगितलंय ते तसंच आहे. आणि जिनेंद्र भगवंतांनी व्यवहार धर्मामध्ये जे दुसऱ्यांच्या बाबतीत धर्म शिकवण्याचा, सांगण्याचा, स्थिर करण्याचा अर्थ जसं सांगितलं आहे तो तसाच आहे आणि मला तसंच स्वीकारायचं आहे असं समजून स्वतःच्या अस्थिरतेला आणि दुसऱ्यांच्या अस्थिरतेला स्थिर करण्याचा पुरुषार्थ करणं, गुण असणं, भाव करणं, याला स्थितीकरण अंग असं, गुण असं म्हणतात. धर्मात्माओं में गौ वत्सवत प्रीती रखना वात्सल्य. गौवत्सवत का सांगितलं? गाय आणि वासरू यांच्यात निस्वार्थी भावना असतात, निस्वार्थ प्रेम असतं, कुठलेही स्वार्थ नसतं. एखाद्यावर प्रेम करतोय म्हणजे वात्सल्यभाव म्हणजे काय? जर माझ्या मनामध्ये दुरक्कर काकी, देशमानी काकी तुम्ही दान देताय, दान दिलाय आणि मी आता लई चांगलं नाही बोललो तर परत हे माझ्यापासून लांब जातील, यांचं दान मला मिळणार नाही, यांचं मला उपयोग होणार नाही, असं म्हणून मी जर तुमच्यावर प्रेम करत असेल, माया करत असेल तर तो वात्सल्य नाही,
तो स्नेह आहे, कारण त्याच्यात स्निग्धता आहे, चिकटपणा आहे, चिटकून घेण्याची भावना आहे माझी. आणि वात्सल्य असेल तर एवढं नवरा बायकोंचा दोघांचा पेन्शन येतंय, एवढं मुलांना घरातल्यांनी एवढं चांगलं 2-2 फ्लॅट आहेत पुण्यामध्ये, स्वतःच्या हातनं 2 भाजी भाकरी खाऊन सुखानं दिवसभर निवांत झोपून धर्मध्यान करून बसण्यापेक्षा ह्या महिलेला, ह्या लोकांना एवढं मूल सुना चांगली मया प्रेम करतात, ते सगळं सोडून महाराजांच्या पाशी यावं, राहावं, शिकावं, चर्या करावी, माताजींची सेवा करावी. किती चांगले यांच्यात गुण आहेत, किती यांच्यात स्वतःच्या रत्नत्रयाबद्दल आणि इतरांच्या रत्नत्रयाची सेवा करण्याची भाव आहे. दुसऱ्यांच्या रत्नत्रयावर मी प्रेम केलो तरच माझ्या रत्नत्रयावर माझं प्रेम राहणार आहे. ह्या सगळ्या भावना करून एवढं सगळं सुख सोयी ऐश्वर्य संपन्नता असताना इथं समाजाच्या घरात खायचं, कोण घालतील ते खायचं, कसं असेल तसं खोलीत झोपायचं, तिथं पाहिजेल तसलं बेड आहे, इथं पाहिजेल तसली चटई मिळणार, तरीसुद्धा असल्या ठिकाणी येऊन मला ते राहिलेत. यांच्यात किती धर्माबद्दलची स्थिरता आहे. असं म्हणून त्यांच्यात असणाऱ्या त्याग, संयम, दान, सेवा, वयावृत्ती ह्या भावनेकडे बघून त्यांचं चांगलं होऊ देत, त्या स्थिर राहू देत, अशा भावनेनं त्यांची सेवा, त्यांच्या सेवा प्रवृत्तीला बघून त्याही जीवाचं चांगलं व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना गुरूंचं प्रेम, म्हणून त्यांना आपल्यापेक्षा मोठे असतील तर मुलाचं प्रेम, आपल्या वयाचे असतील तर त्यांना भावाचं प्रेम, आपल्यापेक्षा लहान असतील तर त्यांना मित्राचं किंवा आईवडिलांचं प्रेम, वात्सल्य, ह्या सगळ्यांना ते देणं हे वात्सल्य गुण पाहिजे. स्वार्थासाठी वात्सल्य जवळ करणं त्याला स्नेह म्हणतात. मग ते काय प्रपंचात चाललेच घे. शेवटला पाणी पाजावं म्हणून आईवडिलांनी मुलांना मोठं करणं, आणि आईवडील द्या लागलेत म्हणून आईवडिलांच्याबद्दल प्रेम मुलांच्या मनात असणं, त्यांनी जन्माला घातलेत म्हणून आम्ही त्यांना माया करणं, हे नाही. वात्सल्य गुण कोणाकडे असतो? देशमाने की काही नातं रक्ताची असतात, काही नातं बांधलेली असतात, पण काहीही नातं नसताना नातं निभवण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्या लोकांच्याकडे वात्सल्य गुण असतो. वात्सल्य गुण व्यक्ती बघून नसतो, वात्सल्य संघ बघून वात्सल्य करायचं नसतो, पंथ बघून वात्सल्य करायचं नसतं, जात बघून वात्सल्य करायची नसते, धर्म बघून वात्सल्य करायचं नसतं, धनसंपत्ती बघून वात्सल्य करायचं नसतं, ते माझ्या उपयोगाला किती येणार आहेत, माझं काम करणार आहेत का नाही ह्याच्यासाठी वात्सल्य करायचं नसतं. तर तो जीव आहे आणि माझं कल्याण, माझ्या गुरूंनी माझ्यावर वात्सल्यभाव केला म्हणून माझं कल्याण झालं, तसं मलाही सगळ्यांच्यावर वात्सल्यभाव करून सगळ्यांचं कल्याण व्हावं ह्या भावनेनं ज्यावेळी आपण प्रत्येकाकडं प्रेमानं आनंदानं वागतो, बोलतो आणि त्यांच्या भविष्यातल्या वर्तमानमधल्या दुःखांचा नाश होऊ दे आणि भविष्यातल्या सुखाची प्राप्ती होऊ दे म्हणून जो दयाभाव उत्पन्न होतो त्या दयेला वात्सल्य म्हणले. आणि ती दया निर्माण करायची नसते, आपोआप निर्माण व्हायला पाहिजे. इंजेक्शन देऊन काढलेल्या म्हैशीचं दूध, म्हैशीला इंजेक्शन देऊन काढलेलं दूध आणि नुसता पाणी मारल्याबरोबर, थाप मारल्याबरोबर म्हैशीचं काढलेलं दूध दिसायला पांढरंच असतं,
दिसायला पांढरंच असतं, पण चवीमध्ये फार अंतर असतो, लक्षात ठेवा. तसं प्रदर्शनाचं वात्सल्य आणि अंतरंगातल्या वात्सल्यामध्ये, पुण्याच्या मात्रेमध्ये आणि पापकर्माच्या निर्जरेमध्ये अंतर फार असतं. आपल्याला इंजेक्शन देऊन आपल्यात वात्सल्य गुण निर्माण करायचे नाही. आपल्यात समोरची व्यक्ती, एक एक तर गाई म्हैशी एवढ्या चांगल्या असतात, पाणी मारायचं लांब, थाप मारायचं लांब, नुसता त्या मालकाचा आणि मालकिनीचा आवाज ऐकला, ते या लागलेत आज नुसता अनुभव झाला तरी त्या पाण्यावर घातलेले असतात. तसं आपण आपल्या सर्व जीवांच्या बद्दल आपल्या मनात तसे भाव असले पाहिजेत. मग ते वात्सल्याचे भाव, ते वात्सल्याचे गुण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दात, धर्म, व्यक्ती, सुंदरता, कुरूपता असं बघून असतं कामा नये. त्याच्याकडे जीवद्रव्याच्या दृष्टिकोनातून बघून वात्सल्य केलं. आणि हे सगळे गुण, आणि परत पुढे सांगितलं, अपने रत्नत्रय में आदरभाव रखना वात्सल्य तथा रत्नत्रय का एवं रत्नत्रय धारियों का महात्म्य प्रकट करना प्रभावना है. आपल्यामध्ये रत्नत्रयाचा आदरभाव ठेवणे ही वात्सल्य आहे. आणि रत्नत्रयधारींचा यथार्थ रत्नत्रयधारींना जाणून घेऊन त्यांच्या, ते झाले ना, हां, आणि इतरांचं महात्म्य प्रकट करणं. त्याच्यामध्ये काय सांगितलं, धारींच्या महात्म्याला प्रकट करणं, त्याला प्रभावनांग म्हणतात. त्याला कुठला अंग म्हणतात? प्रभावनांग. इनके साथ जिनेन्द्र देव के वचनों में शंका न होना निशंकित तत्व है. भोगांक्षा का अभाव ही निकांक्षित तत्व है. धर्म और धर्मात्मा से ग्लानि नहीं करना, निर्विचिकित्सा और परमत के चमत्कार आदि देखकर मूड नहीं होना अमूढ़ दृष्टित्व है. ये 4 गुण और है. इस प्रकार सब मिलकर सम्यक्त्व के 8 अंग गुण है. 8 अंग या गुण कहलाते. त्याच्यावरच काय आहे, जिनेंद्र भगवंतांच्या वचनामध्ये शंका न करणं, निशंकित, भोग आकांक्षाचा अभाव असणं, निकांक्षित, धर्म आणि धर्मात्म्याची ग्लानी निंदा न करणं, निर्विचिकित्सा आणि परमताच्या चमत्काराला बघून तिथं प्रभावित न होणं, अमूढ दृष्टी अंग, हे असे 4 आणि ते पूर्वीचे 4, 8 असे सगळे मिळून सम्यक दर्शनाचे किती अंग आहेत? 8 अंग आहेत. आणि ती सम्यक दर्शनाची शुद्धी पण करतात, वृद्धी पण करतात आणि त्याला दृढसुद्धा करतात. ते आपण सगळ्यांच्या सम्यक दर्शनामध्ये हे 8 अंग सहित सम्यक दर्शन मला तुम्हाला सगळ्यांना मिळू दे. आणि सगळ्यांचं सम्यक दर्शन दृढ आणि चांगलं राहू दे. अशा मंगलमय होनीनं सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.